नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण तिळगुळाच्या करंज्या करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता। 2 चमचे बारीक रवा घेतलाय। करंजीची पारी करण्यासाठी पीठ भिजवून घेऊया। ताटामध्ये 1 वाटी मैदा टाकते। मैदा मी चाळून घेतलेला आहे। 2 चमचे बारीक रवा, 2 चिमूट मीठ, सर्व मिक्स करून घेऊया। 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतले ते टाकूया। साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही टाकू शकता। या चमच्याच्या प्रमाणात 2 चमचे साजूक तूप घेतले। हा आपला पोहे खाण्याचा रेग्युलर चमचा आहे। सर्व मिक्स करून घेऊया। तूप गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं। याच्यामध्ये आपण बारीक रवा टाकलाय, साजूक तुपाचं मोहन घातलंय, त्याच्यामुळे करंज्या छान खुसखुशीत होतात। सर्व मैद्याला तूप व्यवस्थित चोळून घेऊया। पिठाची छान मूठ होते म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित झालंय। थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया। थोडंसं पाणी टाकते। थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचे। पीठ मध्यम भिजवायचं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही। पीठ छान भिजवून घेतलंय। चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं। याच्यावर झाकण ठेवते। हे पीठ आपण झाकून साईडला ठेवून देऊया, म्हणजे याच्यामध्ये जो रवा टाकलाय तो रवा छान फुलून येईल। तिळगुळाची करंजी करण्यासाठी सारण करूया। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। 1 वाटी अनपॉलिश तीळ घेतले। तुम्ही पॉलिशचे तीळ घेऊ शकता। अनपॉलिश तीळ जास्त पौष्टिक असतात, चवीला छान लागतात। ह्याच वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी गूळ घेतलाय। गूळ चिरून घेतलाय। साधा गूळ घेतलाय। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतले। याच्याऐवजी तुम्ही किसलेलं सुकं खोबरं 2 चमचे घेऊ शकता। 1 चमचा खसखस घेतली आहे। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढई गरम झाली की तीळ भाजून घेऊया। कढई गरम झाली आहे, तीळ टाकूया। लो टू मीडियम गॅसवर तिळाचा चटचट आवाज येईपर्यंत तीळ छान भाजून घ्यायचे। सतत हलवत राहायचे, म्हणजे तीळ सर्व बाजूने छान भाजले जातात। तीळ छान भाजले गेले, तिळाचा चटचट आवाज यायला लागलाय। आता मी हे तीळ काढून घेते। तीळ काढून घेतले। डेसिकेटेड कोकोनट टाकूया। मंद गॅसवर डेसिकेटेड कोकोनट छान भाजून घेऊया। डेसिकेटेड कोकोनट मधला दमटपणा जाईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचंय। डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही किसलेलं सुकं खोबरं वापरू शकता। मंद गॅसवर 1 ते 1.5 मिनिट डेसिकेटेड कोकोनट छान भाजून घेतले। डेसिकेटेड कोकोनटचा रंग बदललाय, सुगंधही छान सुटलाय। आता याच्यामध्ये खसखस टाकते। 1 मिनिटभर खसखस भाजून घेऊया। 1 मिनिटभर खसखस छान भाजून घेतली आहे। आता मी हे काढून घेते। भाजलेले तीळ आणि खोबरं थंड झाले। मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया। मिक्सरच्या छोट्या भांड्यात भाजलेले तीळ टाकते। भाजलेलं खोबरं आणि खसखस टाकूया। चिरलेला गूळ टाकूया। छोटा अर्धा चमचा वेलची पावडर, थोडासा जायफळ किसून घेऊया। थोडासा जायफळ किसून घेतलाय। आपण याच्यामध्ये गूळ घातलाय, जायफळ घातला तर पदार्थाची चव छान लागते। जायफळ आयत्या वेळी किसून घालायचा, म्हणजे चव छान लागते। मिक्स करून घेऊया। मिक्सर चालू बंद करून 1 ते 2 वेळेला फिरवून घेऊया। 3 ते 4 वेळेला मिक्सर चालू बंद करून मी फिरवून घेतलंय। असं जाडसर वाटायचं, खूप बारीक पावडर नाही करायची। आपलं करंजीचं सारण तयार झालंय। करंजीचं सारण तयार झाले, बाउलमध्ये काढून घेतले। आता आपण करंज्या करायला घेऊया। करंज्या लाटून घेऊया। करंजीचं पीठ बघूया। पीठ छान भिजलंय, थोडंसं मळून घेऊया। पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे, हातावर मळून घ्यायचा। पुरीप्रमाणे लाटून घेऊया। पातळ लाटायचं आहे। पुरीप्रमाणे लाटून घेतलंय, पातळ लाटून घेतलंय। मी करंजी या साच्यात करणार आहे, याच्यावर हे ठेवूया। मध्यभागी सारण टाकूया। सारण सगळीकडे पसरवून घ्यायचे। कडेकडेने दूध लावून घेते। तुम्ही पाणी लावू शकता, म्हणजे याच्या कडा व्यवस्थित बंद होतात, सारण बाहेर येत नाही। बंद करून घेऊया। सर्व बाजूने असं प्रेस करायचं। कडेकडेने काढून घ्यायचं। छान झाली आपली करंजी। अशाच प्रकारे सर्व करंज्या मी करून घेते। सर्व करंज्या करून झाल्यात।
करंज्या केल्यानंतर सुती कापडाने झाकून ठेवायच्या म्हणजे त्या कोरड्या होत नाहीत। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलंय, करंज्या तळून घेऊया। तेल गरम झालंय, करंजी टाकूया। करंजी टाकताना करंजीच्या कडा अशा दाबून घ्यायच्या म्हणजे सारण बाहेर येत नाही। तेल जास्त तापवायचं नाही, मध्यम तापून घ्यायचं। लो टू मीडियम गॅसवर करंजी तळून घ्यायची। उलटपालट करून दोन्ही बाजूला सोनेरी रंगावर तळून घ्यायची। करंज्या दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तळल्या गेल्या। आता मी हा काढून घेते। मी तळून घेऊया। छान झाल्यात करंज्या। अशाच प्रकारे उरलेल्या करंज्या मी तळून घेते। सर्व करंज्या तळून झाल्यात, प्लेटमध्ये सर्व करूया। आपल्या तिळगुळाच्या करंज्या तयार झाल्यात, प्लेटमध्ये सर्व केल्यात। छान झाल्यात करंज्या। या करंज्यांमध्ये तीळ आणि गुळाचा वापर केल्यामुळे खूप पौष्टिक आहेत। थंडीच्या सीझनमध्ये तीळ खाल्ले पाहिजेत। मकर संक्रांतीच्या वेळी तिळगुळाच्या पोळ्या, तिळगुळाचे लाडू, तिळगुळाच्या करंज्या बनवल्या जातात। करंज्या कशा झाल्या ते बघूया। छान खुसखुशीत झाल्या, छान झाल्यात करंज्या। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।